टीप देणारा तो पोलीस कोण? संतोष देशमुखांना मारल्यानंतर सगळे आरोपी स्कॉर्पिओ सोडून का पळालेत? मत्स्यजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी पळून जातानाचा व्हिडिओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा सवाल उपस्थित होत आहे। कारण संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील गंभीर आरोप केलेले आहे। आरोपीला पळून जाण्यासाठी टीप पोलिसांनीच दिल्याचा संशय धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। तसेच हत्येच्या दिवसापासून 6 दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला याची सखोल चौकशी केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुखांचे मारेकरी भर रस्त्यावर गाडी लावून गाडीतून उतरून पळून गेले। यावेळी हाकेच्या अंतरावर पोलीस होते। गाडीचा पाठलाग हे पोलीस करत होते। मग हे आरोपी का सापडले नाहीत? पोलिसांच्या अभयामुळेच आरोपी मोकाट आहेत। पुढे पोलीस आहेत याची टीप आरोपींना कोणी दिली? तो पोलीस कर्मचारी होता का? असा संशय देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे। तसेच धनंजय देशमुख पुढे असंही म्हणाले की आरोपी पळून गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज लवकर तपासले असते तर कोणत्या दिशेने गेले हे समजले असते आणि आरोपी लवकर पोलिसांच्या ताब्यात असते। पोलिसांनी केलेला तपास आमच्या पुढे मांडा। सीसीटीव्ही फुटेज प्रचार माध्यमांना सापडतात पण पोलिसांना का सापडत नाही असा सवाल देखील धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय। सीआयडी आणि एसआयटी कडे जे तपास दिलेले आहेत तोच पुढे व्यवस्थित चालू आहे। सुरुवातीच्या 4-5 दिवसाचा तपास कुठल्या पद्धतीने केलेला आहे याच्यावर खूप मोठी शंका आहे। समोरून आरोपी पळताना दिसत आहेत। मग या आरोपीला का शोधले नाही? पळून जाणाऱ्या आरोपीमध्ये कृष्णा आंधळे पण आहेत। हत्येच्या सुरुवातीचा तपास गांभीर्याने घेतलेला नाही। पुढे पोलीस आहेत याची टीप कोणी दिली? याची माहिती कॉल डिटेल्स मधून निघेलच। कुठल्या पोलिसांनी फोन करून सांगितलं होतं का हे देखील तपासले पाहिजे असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल नवीन सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यानंतर यावर धनंजय देशमुख यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। हत्येच्या दिवसापासून 6 दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। पोलीस यंत्रणेच्या अभयामुळेच कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे तर असाही आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। तर धनंजय देशमुख यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।